अमोल मिटकरी हे खरं म्हणजे एक व्याख्याते म्हणून आणि शाहू फुले आंबेडकर हा जो विचारांचा वारसा आहे तो वारसा सातत्याने प्रखरपणे मांडणारे अशा प्रकारचे एक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. खरं म्हणजे सामाजिक चळवळीतल्या एका नेत्याला स्वर्गीय अजितदादांनी या ठिकाणी हेरलं, त्यांचं नेतृत्व हे त्या ठिकाणी एक प्रकारे ग्रूम केलं आणि मग या सभागृहामध्ये आणून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची जी काही एक झलक आहे ती दादांमुळे मिळाली. आणि खरं तर आत्ताच शिंदे साहेबांनी जसं सांगितलं की दादा गेल्यानंतर त्यांचं जे हळवं रूप आहे ते देखील आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यांना गायनाचाही छंद आहे आणि खरं म्हणजे ते फार गाताना दिसत नाहीत. सिक्रेट गायक आहेत ते. पण मला असं वाटतं की गायनापेक्षाही प्रबोधनपर व्याख्यानं करणं हा त्यांचा एक छंद राहिलेला आहे. त्यांना सावित्रीबाई फुले कार्यगौरव पुरस्कार, भीमरत्न पुरस्कार, मित्ररत्न अशा अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. या सभागृहातही विविध सामाजिक विषयांवर अतिशय परखडपणे त्यांनी आपली बाजू मांडली आहे आणि विदर्भामध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान देखील आपल्या या कार्याने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे अमोलजी आपल्या या आक्रमक शैलीला मी खूप शुभेच्छा देतो. आपल्याला भरपूर मोठं अजून राजकीय आयुष्य आहे, त्याकरता मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि आपलं जे काही नेतृत्व आहे तसंच पुढे जात राहो, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारची आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. शशिकांतजी शिंदे जसं आत्ताच